वाराणसी जायचा प्लॅन करत असाल तर हा 3 दिवसाचा सरळ सोपा प्लॅन तुमच्यासाठी. नाशिकवरून बनारस एक्सप्रेसने रात्री मी उतरलो वाराणसी जंक्शनला आणि इथून आपला 3 दिवसाचा प्रवास सुरू होतो. स्वस्तातला स्टे वाराणसीत कसा शोधायचा हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. वाराणसीचा तुम्हाला फुल व्लॉग बघायचा असेल तर फुल व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलाय. लिंक इंस्टाग्रामच्या बायोमध्ये आहे. रात्री 80 घाट साईडला रूम किंवा हॉस्टेल बुक करा. ऑटो करून सर्वात आधी काशीचे कोतवाल बाबा कालभैरवांचं दर्शन घ्या. दुपारी वाराणसीच्या गल्ल्या फिरत ठटेरी बाजारमध्ये जा. तिथले फेमस फूड ट्राय करा. संध्याकाळी दशाश्वमेध घाटावर लवकर येऊन गंगा आरतीसाठी जागा पकडा. गंगा आरती बघून मणिकर्णिका घाटावर या. मणिकर्णिका घाट बघून दुसऱ्या दिवशी सकाळी 5ला फ्रेश होऊन आपल्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात 80 घाटावरच्या सुंदर गंगा आरतीने करा. मग सकाळी सकाळी बोटने वाराणसीचे सुंदर सुंदर घाट फिरा. त्यानंतर ऑटोने पोहोचून जा काशी विश्वनाथ मंदिर. गंगाद्वारने दर्शन करा. तुमचं दर्शन लवकर होईल. दर्शन करून झाल्यावर तुम्ही नेपाली टेम्पल, मा अन्नपूर्णा मंदिर, दुर्गा कुंड, दुर्गा माता मंदिर, तुलसी मानस मंदिराचे दर्शन घ्या. त्यानंतर रात्री 10 वाजेच्या बाबा काशी विश्वनाथांच्या शयन आरतीला जा. तिसऱ्या आणि वाराणसीच्या शेवटच्या दिवशी पोचून जा रामनगर फोर्टला. तो एक्सप्लोअर करा. रामनगर फोर्ट बघून लंका चौरावर या. तिथली फेमस पहलवान लस्सी ट्राय करा. मग ऑटोने पोहोचून जा नमो घाटावर. बुंदी परकोटा घाटावर असलेल्या पेंटिंग सोबत फोटोशूट करा. आणि सर्वात महत्त्वाचं, स्वस्तातला स्टे कसा शोधायचा तर booking.com वर या. इथे आल्यावर लोकेशन आणि डेट टाकून प्राइस लो टू हाय केल्यावर तुम्हाला तुमच्या बजेट ट्रिपसाठी बेस्ट स्टे भेटेल. तर सेव्ह करून घ्या ही रील तुमच्या पुढच्या वाराणसी ट्रिपसाठी. आणि व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका.